श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेकऱ्यांनो, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। तर स्वामी सेवेकऱ्यांनो, 6 फेब्रुवारीला आहे षटतिला एकादशी आणि याच एकादशी दिवशी कोणकोणते असे 5 उपाय करायचे आहेत ज्यामुळे आपल्यावर भगवान विष्णूची अखंड कृपा होईल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभेल। याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या खास व्हिडिओची। तर हिंदू पंचांगानुसार महिन्यामध्ये 2दा एकादशी साजरी केली जाते आणि या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी ही तिथी अत्यंत शुभ मानली जाते। भगवान विष्णूंना या तिथी दिवशी प्रसन्न केलं जाऊ शकतं। यानुसारच पौष कृष्ण पक्षातील एकादशी तिथी ही 6 फेब्रुवारी 2024 रोजी आहे। या एकादशीला षटतिला एकादशी असे म्हणतात आणि धार्मिक मान्यतेनुसार आपण या एकादशीच्या उपवासासोबतच असे काही उपाय केले पाहिजेत की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी आणि शांती नांदू शकते। तसे पाहिले तर हिंदू धर्मामध्ये एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण एकादशी ही तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि पंचांगानुसार ही तिथी महिन्यामध्ये 2दा साजरी केली जाते। म्हणूनच आपल्याला या एकादशी दिवशी म्हणजे षटतिला एकादशी दिवशी असे 5 उपाय करायचे आहेत की ज्यामुळे भगवान विष्णूंची आपल्यावर अखंड कृपा प्राप्त होईल। चला तर मग बघूया ते 5 उपाय कोणते आहेत। तर यामधला पहिला उपाय असा आहे की आपल्याला षटतिला एकादशी दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे, म्हणजेच आपल्याला सूर्यदेवाची पूजा करायची आहे। म्हणूनच आपल्याला सगळ्यात आधी षटतिला एकादशी दिवशी लवकर उठायचं आहे आणि अंघोळ करून घ्यायची आहे। आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुमच्याकडे जर का गंगाजल असेल ना तर ते टाकायचं आहे। अंघोळ झाल्यानंतर एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडे तीळ टाकायचे आहेत, त्यामध्ये थोडं गंगाजल टाकायचं आहे आणि सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे। असे केल्यामुळे आपल्याला सुदृढ आरोग्याचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि भगवान विष्णू देखील आपल्यावर प्रसन्न होतात। चला तर मग बघूया दुसरा उपाय कोणता आहे। षटतिला एकादशी दिवशी स्नान आणि दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, म्हणूनच आपल्याला या दिवशी दान धर्म करायचा आहे। म्हणजे गरजू व्यक्तीला आपल्याला अशी काही एखादी वस्तू दान करायची आहे की त्याला त्या वस्तूचा उपयोग देखील होईल आणि आपल्याला दान केल्याचं पुण्य देखील प्राप्त होईल। म्हणूनच आपल्याला अशा विशेष दिवशी गरजू व्यक्तीला तीळ दान करायचे आहे। तीळ दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। असे केल्याने आपल्यावर भगवान विष्णू प्रसन्न होतात, सौभाग्य लाभते व शाश्वत पुण्यप्राप्तीसुद्धा होते। चला तर मग बघूया तिसरा उपाय कोणता आहे तो। तिसरा उपाय म्हणजे आपल्याला षटतिला एकादशी दिवशी तर्पण करायचं आहे। तर्पण करायचं म्हणजे काय तर आपल्या कुंडलीतील ग्रहदोष दूर करण्यासाठी आपल्याला षटतिला एकादशी दिवशी तर्पण करायचं आहे आणि दान धर्मसुद्धा करायचा आहे। असे केल्याने कुंडलीमधील शनी, राहू, केतू आणि पितृदोषसुद्धा कमी होतो। म्हणूनच आपल्याला आवर्जून षटतिला एकादशी दिवशी तर्पण करायचे आहे आणि जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि शांतीचा अनुभव घ्यायचा आहे। यानंतरचा उपाय असा आहे की आपल्याला आपल्या अन्नामध्ये तिळाचा वापर करायचा आहे। षटतिला एकादशी दिवशी आपल्या अन्नामध्ये तिळाचा वापर करण्याला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे। आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे की षटतिला एकादशी दिवशी आपल्या अन्नामध्ये तिळाचा वापर केल्याने आपल्याला सुदृढ आरोग्याची प्राप्ती होते, आपल्या आयुष्यातील रोगराई दूर होते व आपल्याला चांगले व निरोगी आरोग्य लाभते। म्हणून आवर्जून आपल्याला षटतिला एकादशी दिवशी आपल्या अन्नामध्ये तिळाचा वापर करायचा आहे। 5वा उपाय असा आहे की आपल्याला षटतिला एकादशी दिवशी गुप्तदान करायचे आहे। गुप्तदान म्हणजे आपल्याला कोणालाही काहीही न सांगता गुप्तदान करायचे आहे। या दिवशी तीळदानाला जेवढे महत्त्व आहे तेवढेच गुप्तदानाला देखील महत्त्व आहे। म्हणूनच तुम्हाला जसं जमन तसं पैशाचं का होईना किंवा इतर वस्तूचं का होईना गुप्तदान करायचं आहे। असे केल्याने आपल्याला आपल्या नशिबाची साथ प्राप्त होते आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, शांती नांदते व सतत बरकत देखील येते। म्हणूनच
अशा षटतीला एकादशी दिवशी वेळात वेळ काढून आपल्याला हे 5 उपाय आवर्जून करायचे आहेत. 5 उपाय नाही जमले तरी हरकत नाही, पण यामधला एक का होईना उपाय आपल्याला 6 फेब्रुवारी रोजी करायचा आहे. व्हिडिओमधील ही छोटीशी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.